नमस्कार. श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली झोपडपट्टी वॉर्ड क्रमांक 2 येथे भीषण दुर्घटना घडली. भंगार गोळा करून विक्री करणाऱ्या संगीता दिलीप सोनवणे या महिला आपल्या घराबाहेर भंगारामधून आणलेल्या फ्रिजचा कॉम्प्रेसर फोडून त्यातून कॉपर काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटात बाजूला बसलेली त्यांची मुलगी रोशन दिलीप सोनवणे वय 18 वर्ष ही गंभीर भाजली असून तिला तातडीने उपचारासाठी पीएमटी रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संगीता सोनवणे व घटनास्थळी उपस्थित असलेला वसीम शेख वय 30 राहणार नवी दिल्ली झोपडपट्टी श्रीरामपूर या दोघांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. आम्हाला फिरोज पठाण यांनी फोन करून कळवले की नवी दिल्ली वार्ड नंबर 2 येथे काहीतरी कशाचा तरी स्फोट झालेला आहे. सदर ठिकाणी आम्ही येऊन खात्री केली असता सदर ठिकाणी हे मिळून आलेले आहेत. हे कशाचे तुकडे ते अद्यापर्यंत काही सांगता येत नाही. फॉरेन्सिकच्या टीमने ते कलेक्ट केलेले असून सदरचे तुकडे पंचांच्या समक्ष आम्ही जप्त करीत आहोत. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भवर साहेब आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भंगारातून धोकादायक साहित्य हाताळताना आवश्यक खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.